नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची. नवरा म्हणायचा मी गाड्यासारखा गडी आणि मला बायकांची कामं तू लावती. दळणं मी आणायची, दळणाच्या पिशव्या मनाला नव्हती. माझं मित्र तिथं चौकात बसलेले असतात, ती म्हणतात हे बैल आहे, बायकोच ऐक तू बैल आहे, माझा अपमान होतो. गाड्यासारखा गडी मला दळण्याच्या पिशव्या नाही नव्हती. बायको म्हणजे गाड्याला गिळायला लागत नाही. आता हे शब्द तुमचं तुम्हीच बोलू जाणं, हे कुठल्या डिक्शनरी सापणार नाही. तो म्हणला एक तुझ्यावर मला काय वाद घालायचा नाही. पुढे जाऊन लय वाद होण्यापेक्षा आत्ताच मी असा निर्णय घेतलाय, माझा मित्र वकील आहे, त्याच्याकडे मी उद्याच जाणार आणि तुला तुमच्याला देणार, सोळ चिठ्ठी देणार. बायको म्हणली जा. त्याला वाटलं बायको कदाचित म्हणेल नको नका तसं करू. बायको म्हणली जा, तुझा मित्र वकील आहे ना, जाण फक्त मला सोळ चिठ्ठी दी, पुढचं काय करायची ती मी बघती. तू खरंच रागाच्या चिठ्ठीत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, आंघोळ केली, चांगली कपडे घातली आणि वकिलाकडे गेलं. पण ज्या स्पीडने वकिलाकडे गेलं त्या स्पीडने माघारी आलं आणि बायकोला म्हणला दळणाची पिशवी दे, दळणाची पिशवी दे. बायको म्हणली कर. गेलता तिकडे वकिलाकडे, काय झालं का आला माघारी, काय सांगून कुठल्या तोंडाने सांगू. ज्याच्याकडे घटस्फोट घ्यायला गेलतो ना तो स्वतः भांडी घासत होता, त्याची अवस्था बघितली, म्हटलं त्याच्यापेक्षा आपलं चांगलं आहे म्हणून माघारी आलो.